सगळे वेदातलं ऋग्वेदातलं ते पवमान आहे, नंतर क्रमार्चन आहे, अष्टावधान सेवा आपण त्या नारायणांची करतो. मग या नारायणांची अशी सगळी जी सेवा करायची आहे आपल्याला जीवनामध्ये, या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती झाली आहे ब्रह्मदेवापासून. उत्पन्न झालेल्या सृष्टीचं पालन करण्याचं सामर्थ्य नारायणांचं आहे. एका अर्थाने आपण सगळेजण नारायणांचे पाल्य आहोत आणि ते आपले पालक आहेत. म्हणून आपल्याकडनं जर का काही प्रमाद घडले, काही दोष निर्माण झाले, काही पाप निर्माण झालं, बाळाकडनं जर का काही चुकलं, काही प्रमाद निर्माण झाले, तर तो कोणाकडे जाणार हो? तो आपल्या मातेकडे जाणार. त्वमेव माताच पिता त्वमेव. आमच्या हातनं काही दोष निर्माण झाले, पाप निर्माण झालं, तर आम्ही त्या प्रभू नारायणांच्या चरणाला जाऊन सांगणार, देवा माझ्याकडनं असं असं पाप झालंय, मला क्षमा कर. म्हणून आमच्या सगळ्या कर्मकांडामध्ये सगळीकडे म्हणतात पापाप हरता महाविष्णू प्रियधाम. कोणत्याही प्रकारचं पाप नाहीसं होतं केवळ विष्णूंच्या नामाने. आम्ही पूजा जेव्हा संपवतो तेव्हा पूजा संपवताना सर्वात शेवटी आम्ही एक श्लोक म्हणतो, यस्य स्मृत्याच नामोक्त्या तप पूजा क्रियादिषु न्यूनम संपूर्णतायाती सद्यो वंदे तमच्युतम. आम्ही जी पूजा केली त्या पूजेमध्ये जर का काही कमी झालं असेल आणि अधिक झालं असेल, कोणाला माहिती? भगवंताला माहिती की आपलं अधिक होतंय का कमी होतंय, आपल्याला माहित नाही, त्या भगवंतालाच माहिती. पण जे काही कमी झालेलं असेल, जास्ती झालेलं असेल, या सगळ्याची भरपाई किंवा सगळं बॅलन्स किंवा संतुलित करण्याचं काम एकच भगवंताचं नाव करतं, ते म्हणजे अच्युत. अच्युत हे नाव असं आहे की आपण कोणतंही कर्म केल्यानंतर जर का अच्युताय नमः अच्युताय नमः असं म्हटलं तर त्या कर्मामध्ये कोणतेही न्यून अतिरिक्त जे काही दोष असतील ते दूर निघून जातात. आमच्या शंकराचार्यांनी आपल्याला एकच गोष्ट सांगितली की आयुष्यामध्ये तुम्ही करा काय, फक्त एकच गोष्ट करा, गेयम गीता नाम सहस्रम. आणि त्याच्या पुढचं चरण सांगितलं, ध्येयम श्रीपती रूप मजस्रम. त्याच्या पुढचं एक चरण सांगितलं, नेयम सज्जन संगे चित्तम. या 3-4 गोष्टी जर का आमच्या जीवनामध्ये असतील तर शंकराचार्य म्हणतात मग तुम्हाला मुक्ती करता कुठे जाण्याची आवश्यकता नाही, तुम्ही एवढ्या 2च गोष्टी करा. या संपूर्ण कलियुगामध्ये सर्वात महत्व कशाला दिलेलं असेल तर नामस्मरणालाच महत्व दिलेलं आहे. कारण सत्ययुगामध्ये जे ध्यानाने प्राप्त होत होतं ते कृतयुगामध्ये कर्माने प्राप्त झालं, तेच पुढे यज्ञाने प्राप्त झालं, त्याच्या पुढच्या युगामध्ये कर्माने प्राप्त झालं. आणि या 4थ्या युगाचं एक वैशिष्ट्य आहे आणि या युगाला विशेष एक आशीर्वाद दिलेला आहे की हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तेव नास्तेव गतिरन्यथा. म्हणून आम्ही वेदमंत्रांची सुद्धा सुरुवात करताना पहिल्यांदा हरीचं नाव घेतो. हरी ही ओम. हरीचं नाव घेतल्याशिवाय मला बरेच दिवस माहित नव्हतं की वेदाच्या आधी हरीचं नाव, हा हरी कोण आहे, मग हे विष्णू आहेत का कोण आहेत? तर आमच्या गुरुजींना मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की हरी ही ओम असं का म्हटलं जातं प्रत्येक मंत्राच्या आधी, कारण इथे हरी म्हणजे जो निर्गुण निराकार जो काही परमेश्वर आहे की ज्याचे श्वास आणि प्रश्वास वेद आहेत, हा जो आहे त्याला म्हणतात हरी. आणि या हरीतून पहिल्यांदा निर्माण काय झालं, तो ओम निर्माण झाला, नादस्वरूप भगवंताचं प्रागट्य निर्माण झालं. आणि या ओम मधून सगळी ही 12 कडी निर्माण झाली आणि त्याच्यापासून ही सगळी अक्षरं निर्माण झाली. म्हणून या सगळ्या मूळ स्वरूप, म्हणून आरतीमध्ये सुद्धा म्हणतो की वेद आम्हाला त्या भगवंतापर्यंत घेऊन जातात, पण शेवटी वेद सुद्धा म्हणतात नेती नेती शब्द न ये अनुमाना. ते जे हरीचं स्वरूप आहे, हरी ही ओम म्हणून तो जो हरी आहे त्या हरीला जर का जाणायचं असेल तर त्या हरीचं नामस्मरण करणं या कलियुगामध्ये खूप श्रेष्ठ आहे. म्हणून या भगवंताचे अनेक नाव आहेत. मी तुम्हाला एका नावाची एक गोष्ट सांगतो आणि माझं प्रवचन थांबवतो. नारायण हे नाव खूप मोठं प्रसिद्ध आहे. अजामेळाची कथा नारायणाकरता दिलेली आहे भागवतामध्ये. पण मी तुम्हाला घडलेला किस्सा सांगतो की वाराणसीला एक हिंदू युनिव्हर्सिटी आहे आणि ही हिंदू युनिव्हर्सिटी जी आहे ती स्थापन केली ही मदन मोहन मालवीयांनी स्थापन केली.
आणि त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं आणि मदन मोहन मालवीयांना एक छंद होता की ते कोणतंही काम करायला घरातून बाहेर निघायचे. त्यावेळेला ते 4 वेळेला नारायण 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 म्हणायचं आणि बाहेर पडायचं. आणि त्या नारायण नारायणच्या नामस्मरणाचा उच्चार करून जेव्हा ते बाहेर पडायचे शेवटपर्यंत त्यांना कुठल्याही कार्यामध्ये अपयश आलं नाही. असे मदन मोहन मालवीय. एक दिवशी असं झालं की आपल्याला युनिव्हर्सिटी मोठं विद्यापीठ निर्माण करायचं आहे. तर आपल्या या वाराणसी क्षेत्रामध्ये अनेक धनाढ्य लोक आहेत. तर जाऊया आपण धनाढ्य संस्थानिकांकडे आणि आणू देणगी आणि आपल्या संस्थानाला त्याचा उपयोग होईल विद्यापीठाला. म्हणून ते सगळे विचार करायला होते. त्यांच्याबरोबर जे काही मंडळी होते ते विचार करू लागले. त्या सगळ्या धनाढ्य लोकांमध्ये काही कंजूस लोक होतीच, काही नाही देणारी. तर त्या कंजूस लोकांचं नाव यांनी आधी पहिल्यांदा घेतलं मदन मोहन मालवीय यांनी आणि म्हटलं की उद्या आपण ह्यांच्याचकडे जायचं. ते म्हटलं उगाच कशाला आपला वेळ व्यर्थ घालवताय. परत त्या काळचा तो प्रवास जायचं, प्रवास करून यायचं आणि काही मिळणार नाही, माती सुद्धा देणार नाही म्हणे. तू इतके कंजूसच लोक. त्याला जायचं त्यांच्याकडे. ते म्हणायचे नाही नाही, माझा नारायण या नावावर विश्वास आहे. मी जर का नारायणाचं स्मरण करून जर का बाहेर पडलो तर त्याला त्याची इच्छा असेल तो मला ते देईल. आणि झालं. सकाळी ते निघाले. काय ती बग्गी वगैरे आली आणि हे बसले नारायण 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 म्हणून गेले. त्या कंजूस माणसाकडे गेले, श्रीमंत नारायण. त्याच्याकडे जाऊन त्यांनी मागितलं की असं असं विद्यापीठ आम्ही बांधतोय, द्या माझ्या झोळीमध्ये काहीतरी घाला. तो म्हणाला छे 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 बाहेर व्हा. म्हटलं आधी काही मागायचं नाही माझ्याकडे, बाहेर व्हा. ते म्हटले अहो आम्ही आमच्याकरता मागत नाहीये, या हिंदू धर्माकरता किंवा आपलं काहीतरी एक विद्यापीठ असावं म्हणून मागतोय. छे म्हणे ते सगळे विचार तुमचे गंगेत ठेवा, माझ्याकडे काही तुम्ही येऊ नका. मदन मोहन मालवीय त्याच्याकडून बघून हसले आणि त्याचा एक जोडा होता. ते श्रीमंताचा जोडा म्हणजे किती त्याला रत्नजडित असेल तो तिथला जोडा त्यांनी पटकन उचलला, आपल्या झोळीत ठेवला आणि घरी निघून आलो. आणि सगळे लोक हसायला लागले. बघा काय तुम्हाला सांगत होतो, एक कवडी देणार नाही तो. आणि आपण त्याच्याकडे गेलो, काही आपल्याला मिळालं काही ते. तर ते म्हणाले नाही नाही म्हणे, तुम्ही उद्याचा दिवस उजाडू दे मग बघू म्हणे काय. मालवीने केलं काय की दुसऱ्या दिवशी ते जोडा आणि दवंडीवाल्याला बोलवलं आणि जा म्हणे चौकामध्ये आणि सांग की माझ्याकडे एक श्रीमंताचा जोडा आहे, त्याची किंमत इतकी 1000 रुपये आहे, ज्यांना कोणाला घ्यायचा आहे त्यांनी या, अशी एक दवंडी पिटवा. म्हणून तो दवंडीकार तिथे गेला. हा श्रीमंत माणसाला फक्त एवढी वार्ता पोहोचली की आपला जोडा विकायला काढलाय. तो धावत पळत मालवीयांकडे आला. महाराज तुम्हाला काय मदत करायची सांगा, पण माझ्या जोड्याचा लिलाव करू नका. तेव्हा मदन मोहन मालवीय हसले, सगळ्यांच्याकडे बघून म्हटले ही किमया ही नारायणाची किमया आहे. मी जे बाहेर पडताना नारायण 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 4 वेळेला म्हणतो ना, त्याचा हा परिणाम आहे की त्या कंजूस माणसाला सुद्धा माझ्या या विद्यापीठाला मदत करण्याची इच्छा झाली. म्हणून आपण सुद्धा लक्षात ठेवावं, कोणत्याही कामाला बाहेर पडताना 4 वेळेला नारायण 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 म्हणायला सुरुवात करा. आजपासून तुम्ही बघा प्रयोग त्याचा करून 1 महिनाभर करा. तुम्हाला अनुभव येईल की नारायण नावामध्ये काय सामर्थ्य आहे. आपण ज्या कार्याला निघालो त्या कार्याला त्याचं यश मिळतं, हे याच्यावरनं सांगायचं. म्हणून या संपूर्ण विष्णूचं याच्यामधनं आपल्याला काहीतरी एक प्रेरणा मिळावी या अनुष्ठानामधनं. तर हे नारायण नाव आपल्या बरोबर राहावं आणि प्रत्येकाने ते आपल्या कार्याला निघताना उच्चारावं, एवढीच मी अपेक्षा करेन. आणि बोललेले जे काही बोल आहेत या नारायणांच्या चरणी अर्पण करूया. नमो भगवते वासुदेवाय.